मॅट योगा डेला आणले का झोपायला एवढं मोठं? तर राम राम मंडळी, आज शनिवारी पैलवान गाठ पडला होता सकाळ सकाळ. त्याला म्हणलं सांग नाश्ता. डब्याला उपीट आणि तुकडं होतं, तरी पण पैलवानलाच पडला नाश्त्याला. सांग म्हणलं नाश्ता, काय करतोय दुसरं. तिथनं मग मी श्लोक गेलतो यात्रा बघायला. ती लईच मागं लागला होता यात्रा बघायची म्हणून. त्याला आणला दुपारचाच फिरवून. मग नंतर संध्याकाळी इकडं आमच्या शिंदे काकांचा यात्रेत स्टॉल लागणार होता. गर्दी पण आपडच झालती. इकडं आमचे मित्रगाठ पडले, सुनील आणि योगेश, ते पण आलते लवकरच यात्रा फिरायला. म्हणले परत धुळ्याचा त्रास नको. मग इकडं आमच्या माताबालक प्रतिष्ठानचा पण स्टॉल लागला होता. मग इकडं पाळणे वगैरे मस्त सजले होते. मोठा पाळणा तर कसा दिसतोय बघा, एक नंबर. इकडं आपल्या गल्लीतले कार्यकर्ते प्रणव आणि त्याचे मित्रमंडळी गाठ पडले होते. मग यात्रेचा पाळणा बघून म्हणले हात बसायला लागते म्हणलं. तेवढ्यात आपले कॉमेडीमॅन बाप शिंगाडे गाठ पडले. म्हणलं आपल्या अंबेगा मंदिराचं म्हणलं यात्रा आहे, तिथं जाऊन दर्शन तर घ्यावं देवीचं. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. राम राम.